निषेध करतोय, निषेध करतोय, निषेध 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 निषेध. तर मित्रांनो, ह्या वर्षीचा आपण शिमगोत्सव थोडा वेगळा दाखवणार आहोत. म्हणजे दरवर्षी आपण शिमगोत्सव दाखवतो, संकासूर दाखवतो, पण ह्या वर्षी गेली काही 15 दिवस अगोदर जी काही देवखेळ वेबसिरीज आली आणि तिने जी काही बदनामी केली त्याबद्दल आपण सोशल मीडियावरती निषेध व्यक्त करत होतो. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी राजहंस नमन मंडळ वरवली रांजणेवाडी यांच्या हसल्या देवीच्या मंदिरामधून हे खेळी मंडळी निघणार आहेत. तर त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि कशाप्रकारे या खेळी मंडळींचा देखील निषेध आहे किंवा ते कशाप्रकारे निषेध व्यक्त करत आहेत ह्या देवखेळ वेबसिरीजवरती, तर ते आपण तुमच्यापर्यंत सांगण्याचा किंवा ते निषेध मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला निषेध हा कोणत्याही कॉन्ट्रोवर्शियलचा भाग नसून हा मनापासून केलेला निषेध आहे. कारण का संकासुराला आम्ही पूजतो, आम्ही मानतो आणि त्याची केलेली ह्या देवखेळ वेबसिरीजने किंवा त्या टीमने विटंबना आणि त्या बाबतीतला हा निषेध हा कायमच राहणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर चला एकंदरीत आता आपण पहिलं गावभूनीची खेळी मंडळी कशाप्रकारे या ठिकाणी थाप मारतात ते बघूया आणि त्यानंतर मग इथे जो निषेध व्यक्त करणार आहे तर तो बघूया. आज आमच्या वरवेली गावची ग्रामदेवता श्री असलाई देवीचे खेळ आजपासून दुसऱ्या होळीला गावभरणीला चाललेत आणि ते 8 दिवस भारची भवनी करून 1 तारखेला आपल्या ह्या मूळगावी परतणार आहेत. विशेष म्हणजे सांगायचं झालं तरी आपल्या ग्रामदेवतेचे संकासूर जे आता काही 15-20 दिवसापूर्वी जे काही वेबसिरीजच्या माध्यमातून जे काही विपर्यास चाललेला आहे तर त्या विषयावर आम्ही त्या प्रोड्युसर आणि जो काही रायटर आहे किंवा ती आणि कुणाला जीपायला काय विकलेले आहे तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आमच्या ग्रामदेवतेचे हे देव संकासूर म्हणून आम्ही देव पूजतो, त्याची खरी प्रथा आणि त्याची महती बघण्यासाठी ज्याने हा विपर्यास केला आहे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या ह्याच्यात यावं ह्या खेळात आणि बघावं की आमचा संकासूर त्याची महिमा कशी वाचते आणि काय गाजते. तुम्ही काय पण लिहाल आणि त्या आमच्या ग्रामदेवतेच्या किंवा आमच्या देवांबद्दल विपर्यास तुम्ही मांडाल ते आम्हाला सहन होणार नाही की आम्ही ते चालवून देणार नाही. किंबहुना आम्ही त्या सर्व वेबसिरीज बनवणाऱ्यांचा आज आम्ही ह्या ग्रामदेवतेच्या देवाजवळच आम्ही त्यांचा निषेध करतोय, निषेध करतोय, निषेध. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की ह्या ठिकाणी कशाप्रकारे देवखेळ या वेबसिरीजला निषेध करण्यात आला आहे. दरवर्षी आपण शिमगा दाखवतो, वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या वर्षी जास्तीत जास्त निषेध कसा व्यक्त केला जाणार आहे तर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. कसं आहे, ह्या शिमग्यामुळे आपल्याला देखील आपल्या देवीच्या आशीर्वादाने फायदा झाला आणि आपल्याला प्रगती देखील झाली आणि ज्यावेळेला खरोखरच आता बोलायला पाहिजे तर त्यावेळेला आपण गप्प बसून चालणार नाही आणि म्हणूनच ह्या वर्षी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध व्यक्त करणार आहोत. आणि जी काही वेबसिरीज काढण्यात आली आणि त्यामध्ये जो काय आपला संकासूर चुकीचं दाखवला गेला तर त्याबद्दल गावकऱ्यांचा आक्रोश, त्यांचा निषेध कशाप्रकारे आहे ना तर ते आपण दाखवणार आहोत. आज खऱ्या अर्थाने पालशेत गावात शिमगोत्सव चालू झाला आहे आणि ह्या शिमगोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या पालशेतकरांना आणि सगळ्या नमन प्रेमींना, संकासूर प्रेमींना माझ्या मंडळाकडून, आमच्या देवीच्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. परंतु काही हा शिमगोत्सव चालू व्हायच्या अगोदरच काही मारताण माणसाने किंवा सिरीजवाल्याने जे देवखेळी म्हणून एक सिरीज काढलीने आपल्या
देव मानणारे आपल्या संकासुराबद्दल जे वेबसिरीज काय काढले आणि जे वेगळं काय दाखवलंय ते तुम्हाला मान्य असेल का नाही माहिती नाही, पण आमच्या नमन मंडळाला किंवा सगळ्यांना ते मान्य नाही. त्याच्या निषेधार्थ आज आपण इथं निषेध करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या संकासुराची महिमा काय आहे तो आपल्या त्यांनी वेब सिरीजवाल्याने जे लिहिलंय काढलंय त्यांनी ह्या खऱ्या अर्थाने इथं यायला हवं आणि त्यांनी बघायला हवं की आपल्या संकासुराचा काय महिमा आहे. आणि आपल्या संपूर्ण ह्या पंचकृषीतल्या ग्रामदेवता सुद्धा आम्ही आवाहन करतो की ते खरोखर त्या माणसांना इथं यावं आणावं आणि आपल्या संकासुराबाबतीत जे काही अपद्र शब्द वापरून जे काही छापलंय किंवा ते वेबसिरीज चालू आहे ते बंद पाडण्यासाठी तुमचं मत काय आहे की बंद पाडायची की काय करायची? तुम्हाला माहिती आहे का आता कुठली तरी वेबसिरीज आली आहे तर त्याच्यामध्ये काय दाखवलंय वगैरे वेगळं काय दाखवलंय ते खरं असतं काय हो? नाही तसं काय खरं काय नसतं. बरोबर. कारण एवढे वर्षाची परंपरा आम्ही बघतो इथे. असं काही गालबोट लागत नाही कधी. कधीच नाही करत. पण अशा पद्धतीने विविधपणे मांडणी केली आहे ती खरं तर कुठेतरी कोकणी माणूस त्याच्याने दुखावला एवढं मात्र खरं नाही. होय होय बरोबर. तर मित्रांनो आपण आज आलो आहे पालशेतमध्ये जो एक देवखेळ वेबसिरीज आले त्याच्यावरती आपण निषेध व्यक्त करतो आणि सकाळीसुद्धा आपण मंदिरामध्ये जो निषेध बघितलात खेळी मंडळींनी केला त्याच्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आता गावातली काही मुलं आहेत त्यांनी त्या वेबसिरीजमध्ये काम केलं होतं त्यांना मुळात ती स्टोरी वगैरे काय माहीत नव्हतं. आता एकंदर त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती करून घेऊया आणि त्यांचा पण ह्या गोष्टीला विरोध आहे का हे पण आपण बघूया. सो आता तुम्ही ह्या गावातले आहेत सगळ्यांनी देवखेळ वेबसिरीज बघितलं की फक्त प्रोमो बघितला आहे? फक्त प्रोमो बघितलं. पहिला प्रश्न असा आहे की ह्या गावामध्ये शूटिंग झाली त्यावेळेला तुम्हाला काय माहिती होतं का की कोणते कोणते सीन होणार आहेत आणि मुळात मेन म्हणजे संकासूर जो खुनी दाखवला आहे तर खरोखर आपला संकासूर खुनी आहे काय? नाही. मग हे दाखवले ते तुम्हाला पटतंय का की बरोबर आहे का चुकीचं आहे काय वाटतं तुम्हाला? पटत नाही, चुकीचं आहे बरोबर. ओके. आणि शूटिंगमध्ये कोण कोण होते तुमच्यापैकी त्याच्यात? बिंदास सांगा. ओके तू होतास. अजून कोण होता शूटिंगमध्ये? आणि कुठे कुठे स्टार्टिंगला शूटिंग होतो. स्टार्टिंगला पण माहित नव्हतं की देवखेळचा असा विषय आहे. ओके. म्हणजे काही वेगळा वगैरे नाव सांगितलं होतं कधी तुम्ही नाव वगैरे काय माहित नव्हतं. नाव माहित नव्हतं म्हणजे असं काय तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे कानावर असं काय आलं की असा काय सीन वगैरे शूट करणार होता? नंतर झाला जेव्हा ते आडूर गावाला गेले ना त्यानंतर तो देवखेळचा असा विषय आहे. असं माहितीच नव्हतं की असं संकासूर खुनी असं हे होईल म्हणून. होईल असं माहितच नव्हतं. ओके. मग इकडे कुठे कुठे शूटिंग झाली पालशेतमध्ये? बारबाईतली ती हा मंदिराजवळ पालशेत इथे कामांनी जवळ. ओके. आणि नदीवर पण झाली ना? मग ते नदीवरचे शूट तुम्हाला काय माहित नव्हते तिथे काय असे पाटल्या काय वगैरे घातला नाही होते ना ते पण त्यांचीच माणसं होती. त्यांचीच माणसं होती. त्यांनी असं दावा केला की काय काय वेळेला गावातलीच वापरले गावातली होती पण ती अशी होम मध्ये पेटवतात बघ त्या वेळेलाच होती. ओके. मग बाकीच्या वेळेला शूटिंग त्यांची वापरली. खून करताना दाखवतो पाण्यात. ओके. हा. तेव्हा माणसं त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की असं प्रकार काय घडणार आहे वगैरे वगैरे त्या घालणार होते ना आडूरचे जे खेळ वगैरे त्यांना पण त्यांना माहित नव्हताच हा प्रकार. आता मेन कसं की आपल्या गावामध्ये संकासूर आज आलाय तर ह्याने जो खुनी दाखवला त्याचे परिणाम आहेत ना बाहेरपर्यंत खुनी म्हणूनच गेलेत. बाहेरची मंडळी ज्यावेळेला इकडे येतील त्यावेळेला त्यांना कळलं की आपला संकासूर खुनी आहे म्हणून मग तुमचा त्याच्यावरती निषेध आहे का? ओके. आता शेवटचं फक्त की आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बोलून फक्त एक सांगायचं आहे ह्या देवखेळ वेबसिरीजचा आम्ही गावकरी म्हणून किंवा तरुण पिढी म्हणून निषेध करतो. फक्त एक निषेध म्हणून बोला. निषेध.